दुसरी फिल्म वळू आली तेव्हा सुद्धा मी हसले होते. म्हणजे मी म्हटलं हे काही पिक्चरचं नाव आहे वळू, असं काही नाव असतं का पिक्चरचं? आपण माहेरची साडी काय काय 1-2 साडेमाडी 3 वगैरे ऐकलेलं असतं, पिक्चरचं नाव वळू. मलाच हसू आलं होतं. तर पण मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तर मला कळलं की अरे मस्त लिहिलंय हे, वेगळीच माणसं आहेत ही. उमेश आणि गिरीश कुलकर्णी पुण्यात ऑडिशन दिली, तिची स्टाईल खूप वेगळी होती. उमेशनी हातात स्क्रिप्ट घेतलं होतं आणि असा हात धरला होता की मी ते डोक्यावर हंडा धरला आणि नाही का मी आणि अमृता चाललोय रस्त्यातनं बोलत, तर ते हातात तो म्हणाला सरळ घेऊन वाच. म्हटलं असं कसं, पाठपीठ नाही करायला सांगत. म्हटलं जाऊ दे, वाचलं. समाव ही गेज्ड आणि काही 2-3 शब्द ओके. तर ते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते की दिग्दर्शक काय शोधतो तुमच्यात, काय बघतो, त्याला काय अपेक्षित आहे ते. तर ती झाली की जी माणसं त्यातली आहेत, ज्यांना त्यातलं माहिती आहे टेक्निक. कारण बऱ्याचदा काही लोक आहे नाटकच चित्रपटासारखं शूट तेव्हा खूप करायचे, आता जरा कमी झालं प्रमाण, तेव्हा खूप चालायचं. तर ती फॉर्मेशन्स पण सेम सेम सेम, तुम्ही इकडनं या तुम्ही इकडनं या असं ते शूट व्हायचं. कारण तेव्हा आपल्याकडे काही तेवढं टेक्निकली तेवढं माहीत नव्हतं. FTI मधनं हे पासआउट होते उमेश आणि सुधीर सर दोघं सुद्धा. त्यांना त्यांची काम करण्याची पद्धत बघून मला शूटिंग आवडलं. जे पहिल्या फिल्मला मी म्हटलं मला करायचंच नाही, दुसऱ्या फिल्मची सगळी प्रोसेस बघून म्हटलं मला आवडतंय.